गोकुळ काही बोलला का? ताई आता हे रोजच झालंय. भय चित्रपट 16 डिसेंबरला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत. पण एका स्किझोफ्रेनिक व्यक्तिमत्वाचा हा माणूस मुंबईसारख्या शहरामध्ये राहतोय आणि त्याच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग घडतात आणि काय नवीन गोष्टी ट्विस्ट घेऊन येतात असं हे वेगळं कथानक आहे. स्मिता आणि मी या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र काम करतोय. त्याच्या आधी आम्ही जुजबी ओळखत होतो एकमेकांना, पण एक ॲक्टर म्हणून आमची पहिलीच फिल्म. सो आमच्यासाठी हा फार छान एक्सपिरियन्स होता. माझ्यासाठी विशेष, कारण खूप चॅलेंजिंग भूमिका होती. रोमॅन्टिक भूमिका तरी पण सोप्या असतात असं मी मानतो, पण तरीसुद्धा याच्यामध्ये करण्यासारखं खूप होतं एका स्किझोफ्रेनिक व्यक्तीची भूमिका असल्याने. आणि यामध्ये मला राहुल भातणकर आमचे दिग्दर्शक, त्यांची खूप साथ लाभली. माझी बायको सुखदा, ती स्वतः सायकोलॉजिस्ट आहे, त्यामुळे तिने मला वेळोवेळी खूप टिप्स दिल्या. ते जे रोल आहे ना, मी राहुल सरांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की त्या हिरोला नको, त्या हिरोईनला कथाच फिरली असती सगळी. हो, सगळी कथाच फिरली असती. पण माझी खूप इच्छा होती की मला असा रोल काहीतरी करायला मिळायला पाहिजे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे ही फिल्म आहे, ही भय नाव असेल तरी संपूर्ण फॅमिलीला घेऊन तुम्ही ही फिल्म बघू शकता. आणि इट्स अ थ्रिलर, व्हेरी एक्साइटिंग थ्रिलर. तर या 16 डिसेंबरला बघायला विसरू नका भय. मैंने वो आपको ईमेल किया था ट्रांसफर के बारे में. गोकुल, आपको पहले ही पुणे से दुबई शिफ्ट कर चुके हैं. दुबई में 46 फ्लोर की बिल्डिंग थी तो आपको डर लग रहा था. मी स्वतः या फिल्ममध्ये एका पॉलिटिशियनचं काम करतो आणि हे स्वाभाविकच आहे की मी थोडासा निगेटिव्ह कॅरेक्टर आहे माझं. तर तेही तुम्ही बघा आणि आमचा चित्रपट भय नक्की चित्रपटगृहात जाऊन. सर, अरेस्ट आहे की एन्काउंटर? डिपार्टमेंटने आपल्याला मॅगझिन्स मोजून दिलेत. आपण पिक्चरमधले हिरो नाही होत, वाटेल तसे राऊंड्स फायर करा. सगळेच कोआर्टिस्ट खूप उत्तम. अभिजित खांडकेकर, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, सर्व पहिल्यांदा विनीत सरांबरोबर काम करायला मिळते. पण वॉट अ लवली पर्सन, वॉट अ लवली ॲक्टर. खरंच खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना. रोल करताना पण खूप मजा आली, कारण का पहिल्यांदा मी असा एक ॲक्शन बॅक रोल केला आहे. आय एम शुअर अँड आय होप लोकांना आवडेल. पॅरेनॉइड स्किझोफ्रेनिया या आजाराने तो ग्रस्त आहे. तुला कळत नाही प्रेग्नेंट बाईनं असं पोटात वाकायचं नसतं. अगं बाळ गुदमरून मरेल ना. गोकुळ, दूर घे चाकू, दूर घे. नमस्कार, मी राहुल भातणकर, भाई चित्रपटाचा दिग्दर्शक. भय हा चित्रपट पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर आधारित आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात एक भीती असते. आपण कॉमन मॅन या कॉन्क्रीट जंगलमध्ये एव्हरी डे एक्सपिरियन्स करतो. तर आज सोसायटीत एक प्रकारची एक भीती आहे. आणि हा जो कॅरेक्टर आहे गोकुळ जोशीचा भय चित्रपटात अभिजित खांडकेकरांचा, हा एक 7-8 वर्षाच्या पिरियडमध्ये ही भीती इतकी वाढली आहे की ह्याला आता स्वतःचे शूज घालताना ही भीती वाटते. त्याच्या एकट्याच्या भीतीमुळे ही जी सर्कल आहे, ही हे जे सिस्टम आहे, या सिस्टममध्ये ही जी फसलेली माणसं आहेत, यांच्यावर हा सिनेमा आहे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही मला पाहत आहात राजश्री मराठी.